लोणचं म्हणलं ना की मग ते कोणतंही असो, त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेलाचा वापर केला जातो. पण आज आपण एकही थेंब तेल न वापरता हे असं इतकं मस्त रसरशीत लिंबाचं लोणचं तयार केलं आहे. जरा सुद्धा लिंबू न वाफवता हे असं छान मऊसूत मुरलेलं लिंबाचं लोणचं एका पारंपरिक पद्धतीने पाहणार आहोत. जरा सुद्धा लिंब न शिजवता न वाफवता व एकही थेंब तेल न वापरता पारंपरिक पद्धतीने लिंबाचं लोणचं पाहूयात. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो या प्रमाणामध्ये ही लिंब घेतली आहेत. साधारण 15 लिंब आहेत. अगदी छान पिवळी धमक आणि पातळ सालीची अशी आपल्याला लिंब घ्यायची आहेत. शक्यतोवर लिंबांवर कुठे डाग नको. त्यानंतर लिंब नाही अशी दाबून पाहायची. पोट रुतल्यासारखं झालं याचाच अर्थ ही आपली लिंब छान रसरशीत आहेत. पातळ सालीची लिंब घेतली ना की ती पटकन लोणचं मुरलं जातं, म्हणून ही अशी पातळ सालीची पिवळी धमक अशी लिंब घ्यायची आहेत. आता ही स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत. त्याचबरोबर इथे जे आपण चॉपिंग पॅड, सुरी किंवा काहीही जे वापरणार असू ना ते अगदी कोरडं असावं. कुठेही पाण्याचा हात किंवा ओलसरपणा नसावा. आता हे लिंबन आपल्याला अशी चिरून घ्यायची आहेत. एका लिंबाचे साधारण 8 भाग मी करणार आहे. बरोबरीने आपल्याला लिंबाच्या सगळ्या अशा बिया काढून टाकायच्या आहेत. कारण एक जरी बी यामध्ये राहिली ना तर लोणचं कडवट होऊ शकतं. त्यामुळे अगदी शोधून शोधून अशा सगळ्या बिया आपल्याला या लिंबांमधल्या काढून घ्यायच्या आहेत. आणि या सगळ्या अशा मी लहान लहान फोडी तयार केल्या आहेत. आता आपल्याला याकरता एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 4 टीस्पून असं गच्च भरून घेतलेलं बघा मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अर्धा टीस्पून इतकी हळद घालायची आणि अर्धा टीस्पून इतकं आपल्याला हिंग पावडर घालायची आहे. आता आपण हे हिंग, हळद आणि मीठ हे असं चांगलं गरम करून घ्यायचंय. कधी कधी काय होतं, हिंगामध्ये, मिठामध्ये किंवा हळदीमध्ये थोडीशी आर्द्रता असते आणि त्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं. म्हणून हे असं आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे. हाताला चटका लागेल इथपर्यंत हळद आणि मीठ गरम करायचं, म्हणजे लोणचं अगदी वर्षभर आरामात टिकतं. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. हे थोडं अजून कोमट आहे, पण तोवर आपण आणखीन पुढची तयारी करणार आहोत. त्याकरता इथे ही बरणी स्वच्छ मी धुवून पुसून आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. ज्या बरणीमध्ये आपण लोणचं करणार आहोत ती बरणी निर्जंतुक करण्यासाठी एखादा कोळसा चांगला खरपूस असा तापवायचा आहे. आणि जर कोळसा नसेल तर मात्र तुमच्याकडे जर तवा असेल तर चांगला लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई मस्त अशी खरपूस तापवून घ्यायची. त्यावर थोडंसं चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आणि हिंगाची धुरी अशी बरणीला द्यायची. तर हिंगाचं जे धूर येतं त्यावर बरणी अशी उपडी धरायची, म्हणजे बरणी आपली निर्जंतुक होते. आणि लगेच असं झाकण लावून ही बरणी अशी तयार करून ठेवायची. म्हणजे असं केल्यामुळे आपलं लोणचं अजिबात वर्षभर खराब होत नाही. आता इथे आपलं हे हळद, हिंग आणि मिठाचं मिश्रण सुद्धा अगदी थंड झालेलं आहे. रूम टेम्परेचरला आलं पाहिजे, अजिबात गरम नको. आणि मग त्यामध्ये लगेच या आपल्या लिंबाच्या फोडी सगळ्या अशा घालून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपल्याला या लिंबाच्या फोडींना हळद आणि मीठ असं लावून घ्यायचं आहे. आपण अगदी पारंपरिक पद्धतीने लोणचं तयार करतोय, त्यामुळे इथे लिंबू वाफवणार नाहीये. तर आपण या पारंपरिक पद्धतीने हळद मीठ लावून या लिंबाच्या फोडी चांगल्या मुरवून घेणार आहोत. आता या निर्जंतुक केलेल्या बरणीमध्ये सगळ्या या फोडी अशा भरून ठेवायच्या आहेत. बघा अगदी गच्च अशी बरणी वरपर्यंत भरली आहे. याला झाकण लावायचं आणि हे 8 दिवस असंच मुरवायला ठेवायचंय. फक्त रोज मात्र हे आपल्याला वर खाली लिंबाच्या फोडी करायच्या, तसेच सगळ्या या फोडी अशा हलवून घ्यायच्या आहेत. घरामध्ये जिथे कुठे उबदार ठिकाण असेल तिथे ठेवायचे. पाण्याची संपर्क आला नाही पाहिजे अशा ठिकाणी ही बरणी आपल्याला ठेवून द्यायची आहे. फक्त आठवणीने रोज या फोडी वर खाली करायच्या किंवा बरणी चांगली हलवून घ्यायची, म्हणजे या लिंबाच्या फोडी लवकरात लवकर नरम होतात. आता आपण याकरता एक मसाला करतोय. त्यासाठी इथे मी 4 टीस्पून एवढी ही मोहरीची डाळ घेतलेली आहे. पिवळ्या मोहरीची ही डाळ असते, ही तुम्हाला किराणा सामानाच्या दुकानामध्ये मिळेल. ही आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे. प्रत्येक साहित्य असं गरम करून वापरल्यामुळे लोणचं टिकण्यास मदत होते. अगदी हलकीशी लहान आचेवर गरम करायची आहे. फक्त यामधली आर्द्रता निघून जायला हवी. कुठेही पाण्याचा अंश किंवा ओलसरपणा नसावा. हाताला थोडासा चटका लागतोय इथपर्यंत गरम केली की ही आपल्याला काढून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे
4-5 काळी मिरी आणि 10-15 मेथीचे दाणे हे आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे यामध्ये असलेली सुद्धा आर्द्रता किंवा दमटपणा अगदी कमी होतो आणि आपलं लोणचं टिकतं. हे आता चांगलं असं गरम झालेलं आहे. हे सुद्धा काढून घेतलं. आता मी गॅस बंद केलेला आहे. कढई मात्र गरम आहे. अशा या गरम कढईमध्ये साधारण 1.5 टीस्पून इतका आपल्याला हा मसाला घालायचा आहे. मी हा बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेला आहे आणि मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा हिंग घालायचंय. आपण सुरुवातीला सुद्धा हिंग घातलेला आहे, पण आता सुद्धा पुन्हा थोडंसं हिंग घालायचं. हिंगाचा स्वाद यामध्ये खूप छान लागतो. आता हे फक्त आपण लाल तिखट जे आहे ते गरम करून घेणार आहोत. गॅस बंद आहे. फक्त गरम कढईमध्ये असं गरम करून घेतल्यामुळे यामधला सुद्धा आर्द्रता किंवा दमटपणा कमी होतो. आता गॅस चालू करायचा आणि अगदी लहान आचेवर 1 वाटीभर बारीक चिरलेला गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. याचा पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये. गॅस चालू आहे. फक्त लहान आच ठेवायची. यामध्ये पाणी किंवा काहीही तेल तूप काहीही घालण्याची गरज नाही. हे आपण फक्त गूळला विरघळून घेतो. म्हणजे यामध्ये सुद्धा कधी कधी जो ओलसरपणा असतो तो सगळा निघून जातो. म्हणून आपल्याला फक्त हे गूळ असं चांगलं विरघळून घ्यायचं आहे की जेणेकरून यामधला पाण्याचा अंश अगदीच नष्ट होईल आणि लोणचं आपलं अगदी छान टिकेल. जर आपण गूळ हे चांगलं असं विरघळून न घेता डायरेक्ट बारीक चिरलेलं गूळ जर आपण लोणच्यामध्ये घातलं ना तर लोणच्याला पाणी सुटतं आणि मग कालांतराने अंबूस वास येतो. त्याकरता हे गूळ असं चांगलं विरघळून घेणं फार गरजेचं आहे. आता आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करू. इथे आपण जे मसाले मगाशी गरम करून घेतले ते सगळे मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. धने जिरे हे याच्यासोबत थोडीशी ही जी मोहरीची डाळ आहे ती सुद्धा यामध्ये घालायचं. म्हणजे लोणच्याला ना छान असा खार सुटतो. हे थोडंसं आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. फार बारीक न करता हलकसं भरडसर केलं ना तरीही चालेल. आता आपली ही तयारी झालेली आहे. इथे बघा 8 दिवसानंतर लोणचं सुद्धा चांगलं मुरलं आहे. मी रोज ही बरणी अशी या पद्धतीने हलवत होते किंवा बरणीतल्या या फोडी सगळ्या वर खाली चमच्याने करून घ्यायच्या. बरणी सुरुवातीला आपली ना अगदी पूर्ण भरलेली होती, पण आता बघा बऱ्यापैकी लोणच्याच्या फोडी सगळ्या या अशा मऊ होऊन खाली बसलेल्या आहेत. असं आपल्याला चांगलं लोणचं मुरलं गेलं पाहिजे. एखादी लिंबाची फोड घ्यायची, ती अशी ना दाबून पाहायची. जर साल अगदी मऊसूत झालं असेल तरच मग आपल्याला पुढचं साहित्य यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. नाहीतर मग आपल्याला हे आणखीन 2-3 दिवस हे लिंब मुरण्यासाठी अशीच ठेवायचे आहेत. जर तुम्ही हे साल असं इतकं मऊसूत न होता थोडंसं हलकसं कडक असेल आणि अशा वेळी जर यामध्ये पुढचे सगळे मसाले मिसळले, त्याचबरोबर गूळ किंवा साखर मिसळलं तर लोणचं मग मुरलं जात नाही आणि मग ते लोणचं कडवट लागण्याची शक्यता असते किंवा साल सुद्धा अगदी कडकच्या कडक तसंच राहतं. म्हणून गूळ किंवा इतर साहित्य घालण्या अगोदर कायम लक्षात ठेवा की लोणचं आपलं चांगलं मुरलं गेलेलं पाहिजे. आता आपण जो विरघळून घेतलेला गूळ होता तो पूर्णतः थंड झाला की मग आपल्याला यामध्ये मिसळायचा आहे. तो असा ना थोडासा पुन्हा घट्ट झाल्यासारखा होतो, पण काही हरकत नाही. यामध्ये घातल्यानंतर तो अगदी छान हळूहळू विरघळायला लागतो. पण पूर्णतः थंड झालं की मगच यामध्ये मिसळून घ्यायचं. जर गूळ असा विरघळवून आणि मग पुन्हा थंड करून घेतला नाही आणि बारीक चिरून तसाच जर यामध्ये मिसळून घेतला तर मात्र या लोणच्याला थोडंसं गुळामुळे पाणी सुटतं आणि मग एक आंबूस वास येतो. आता यामध्ये बाकीचे सगळे जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गुळाऐवजी साखर वापरणार असाल तर पिठी साखर करून फक्त या मसाल्यांसोबत यामध्ये मिसळून घ्यायची आहे. जसजसं गूळ विरघळायला लागतो ना तस तसं लोणचं छान असं रसरशीत होतं. पण कधी कधी काय होतं, काही लिंब ना अगदी कमी रसाची असतात, त्यामुळे कधी कधी लोणचं थोडंसं कोरडं होण्याची शक्यता असते. तर अशा वेळी काय करायचं, पूर्णतः गूळ विरघळल्यानंतर जर तुम्हाला लोणचं कोरडं वाटत असेल तर 3 ते 4 लिंबांचा रस यामध्ये मिसळायचा. म्हणजे छान रसरशीत लोणचं तयार होईल. आता संपूर्णपणे गूळ विरघळल्यानंतर तुम्हाला कितपत आंबट गोडपणा हवा आहे किंवा मीठ कमी आहे का किंवा थोडंसं तिखटपणा हवा आहे का, ह्या अंदाजाने थोडंसं तुम्ही तिखट मीठ किंवा गुळाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करू शकता. एकदा हे चांगलं चाखून पाहायचं, आवडीप्रमाणे टेस्ट बॅलन्स करायची आणि मगच हे लोणचं आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आपण जी सुरुवातीला
लिंबाच्या फोडी मुरवण्यासाठी बरणी वापरली होती, तीच बरणी लोणचं बनवून ठेवण्यासाठी वापरायची आहे. बघा काय सुंदर असं रसरशीत आपलं बिना तेलाचं वर्षभर टिकणारं हे लिंबाचं लोणचं तयार झालेलं आहे. हे असं चांगलं हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. लिंबू हे एक नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये मीठ घातलं ते सुद्धा एक प्रिझर्वेटिव्हच काम करतं. त्यामुळे जरी तेल घातलं नसेल तरी सुद्धा वर्षभर हे लोणचं अगदी आरामात टिकतं. सालीसहित लिंबू खाण्याचे बरेचसे फायदे आहेत. त्याचबरोबर हे लोणचं आपण बिना तेलाचं बिना साखरेचं असं तयार केलं असल्यामुळे आरोग्यदायी असं हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे. आंबट, गोड, तिखट असं चटपटीत चवीचं हे लिंबाचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा आणि आरोग्यदायी रेसिपीज बरोबर. धन्यवाद.